दादाच्या लग्नाची मीटिंग आहे आणि त्यालाच बोलवलं नाही इथं. अरे शुभ्या, तुला बोलवलं हे तुझं नशीब समज. झाली झाली का काढायला सुरुवात? परत म्हणून म्हणून येत नव्हतं मी इथं. ए गेलास तरी चालेल. चालतंय. अरे थांब, कुठं निघालायस? हा या बघा, ज्याला मानपान पाहिजे, नाहीतर आपल्याला वाटतंय प्रत्येक ठिकाणी असावं, त्याने आत्ताच गेलं तरी चालेल. काय मुळात ही मीटिंग त्यासाठी नाहीच. काय नाना? आबा तुम्ही बरोबर बोलताय. हा, आता दाद्याचं लगीन म्हणजे आपल्या घरच्या प्रमाण आहे, बरोबर. गरीबाचं पोरग आहे. आता बाप नसलेल्या पोराचं लगीन गावानं स्वतःच्या खांद्यावर घ्यायची वेळ आली आहे. आपल्याला लग्न व्यवस्थित पार पाडायचं आहे. या बघा, आपल्याला खर्च काटकसरीने करायला लागेल तेवढं नीटनेटकं बघा, आणि प्रत्येकाला काय देता येईल ते द्या, आणि अगदीच लय महत्वाचं असलं तर तेवढं विकत आणा. हा, आणि हे बघा, वरातीत दारू बिरूचं नाव कोणी काढू नका. लय जाग पडली असेल तर माडी प्या, नाहीतर आपापल्या पैशाची आणा. आबा मी तर म्हणतो दारू प्यायची कशाला? एखाद्या वारातीत दारू नाही पिलं तर काय मरते होय? बरोबर. आबा आता कसं कसं करायचं? महत्वाचं ही लगीन आपल्या गावानं आणि मंडळातल्या पोरांनी एकत्र येऊन करायचं काम आहे. हा, बर ना बा, सप्रीची पिलेली सांगूया. आणि कसं आहे ते आपल्या बजेटमध्ये बी बसल हो. सप्रेला आपण आपल्या जवळचे पैसे देऊ. एक काम करा, ती मांडवा